हिंदू धर्माप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये चैत्रागौरीचं हळदीकुंकू असतं आणि बऱ्याचशा घरामध्ये ही चैत्रागौर पाडवा झाल्यानंतर जी तृतीया येते त्या तृतीयेला बसवली जाते. ही चैत्रागौर पितळी चैत्रागौर असून हिची मूर्ती एका झोपाळ्यावर बसवलेली असते आणि त्यामागची अशी कहाणी आहे की ही चैत्रागौर चैत्र महिन्यामध्ये सगळीकडे झाडांना पालवी फुटते, त्यामुळे ही वनामध्ये एका झोपाळ्यावर बसलेली असते आणि तिचं त्या काळामध्ये तिथं स्थान असतं. आणि ही गौरीला आंबा तसेच या महिन्यामध्ये येणारी फळं खूप आवडतात आणि त्यामुळे या चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाला आंब्याची आणि डाळीची कोशिंबीर आणि आंब्याचं पन्हं करण्याची पद्धत आहे. या चैत्रागौरीचं त्या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी एक ठराविक दिवशी हळदीकुंकू असतं आणि त्या दिवशी आरास केली जाते आणि या गौरीची पूजा केली जाते. घरातील खेळणी वगैरे किंवा चांगल्या चांगल्या वस्तू शोभेच्या तिथं वस्तू ठेवल्या जातात आणि महिला आपल्या मैत्रिणींना तसेच शेजारण्यांना आणि नातेवाईकांना बोलवून पन्हं आणि कोशिंबीर देतात. डाळीचं पन्हं ही डाळ कुटून त्यामध्ये मिरची तसेच हिंग घालून आंब्याचा किस घातला जातो कच्च्या कैरीचा आणि ती वाटली जाते किंवा ती मिक्सरमधून काढली जाते आणि त्या दिवशी पन्हं करतात आंब्याचं आणि भिजलेले हरभरे हे सवाष्णींना दिले जातात. तसेच येणाऱ्या महिलांना अत्तर लावलं जातं, तसेच त्यांची ओटी भरली जाते आणि त्यांना पन्हं आणि कोशिंबीर देऊन त्या दिवशी त्यांचं हळदीकुंकू लावून स्वागत केलं जातं. तर असा हा चैत्रागौरीचा हा महिना आहे, हा सगळीकडे चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आनंदी वातावरणात हळदीकुंकू करण्याची पद्धत आहे आणि बऱ्याचशा घरामध्ये ह्या हळदीकुंकवाची पद्धत अजूनही चालू आहे. वर्षानुवर्षे ही पद्धत सगळीकडे चालू आहे. पूर्वी खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणात आरास असायची आणि त्यावेळी पळसाची पानं आणून त्यावर कोशिंबीर दिली जायची. तसेच पन्हं मोठ्या प्रमाणात केलं जायचं आणि पुरुषांना देखील आणि घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना नातेवाईकांना बोलवून हळदीकुंकू आणि पन्हं आणि कोशिंबीर खायला द्यायची आणि त्यामुळे सगळ्या घरातील लोक एकत्र जमून गप्पा मारायचे आणि हा दिवस आनंदात घालवायचे.